सर्व स्वयंसेवकांना नमस्कार. आपलं समर कॅम्प अंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. गावामध्ये आपण मुलांच्या वर्गाला काही प्रमाणात सुरुवात सुद्धा केली आहे. परंतु तत्पूर्वी आपलं जे पोर्टल आहे त्या पोर्टलला आपण सर्वांनी स्वतःची प्रोफाईल अपडेट करणं फार महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने प्रोफाईल कशी अपडेट करावी त्या बाबतीत मी हा व्हिडिओ आपणास पाठवतोय. कृपया पाहून सर्वांनी प्रोफाईल अपडेट करावी. ही जी साईट आहे, आपल्याकडे जे लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून आपल्याकडे एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. त्याच्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक आहे व्हॉलेंटियर, पेटीएम अँड पार्टनर. तर आपण पेटीएम अँड पार्टनरला क्लिक करणार नाही, आपण व्हॉलेंटियरच्या ऑप्शनला क्लिक करणार आहोत. इथून आपल्याला इंग्लिश जे आपल्याला भाषा आपल्याला सुटेबल असेल किंवा जे भाषा समजत असेल, जे सोपी असेल आपल्यासाठी, ती भाषा आपण इथे निवडू शकतो. ठीक आहे. तर व्हॉलेंटियरचं जे इंटरफेस आहे इथे आपल्याला व्हॉलेंटियरचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे करायचं आपल्याला व्हेरीफाय. आता आपण जर का व्हॉलेंटियर रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल तर तुमच्याकडे अशा पद्धतीचे दोन ऑप्शन येतील. जर का तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे किंवा शाळेकडनं किंवा शिक्षकांकडनं झालेलं नसेल तर क्रिएट न्यू वर करून तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन स्वतः करू शकता. त्या संदर्भात पण आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपण असं समजूयात की आपलं जे रजिस्ट्रेशन आहे हे झालेलं आहे आणि आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचे आहे. तर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी समजा माझं नाव आहे, त्याला मी क्लिक केलं, इथे येस केलं. आता माझं जे मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक आहेत, म्हणजे तुमच्याकडे जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन केला असेल त्या नंबरचे शेवटचे 4 अंक तुमचा पासवर्ड आहे. ओके. आता हे लॉग इन केलं आपण. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं समर कॅम्प 2025चा ऑप्शनला क्लिक करायचं आपण. त्याच्यानंतर आपल्याकडे अशा पद्धतीचं एक इंटरफेस येईल. त्यातलं पहिलं आहे प्रोफाईल अपडेट. आता प्रोफाईल अपडेट बघा, प्रोफाईल अपडेट नाही आहे म्हणून आपल्याकडे सध्या असं हे दिसत आहे. ओके. तर आता प्रोफाईल अपडेट आपल्याला करायची आहे. प्रोफाईल अपडेट करताना आपल्याला काही माहिती भरायची आहे याच्यामध्ये. जसं काय काय माहिती भरायची आहे, तर बघा नाव आलेलं आहे, मोबाईल नंबर आलेला आहे, जेंडर आहे, एज आहे, कम्युनिटी नेम आहे. कम्युनिटी नेम म्हणजे आपल्या गावाचं नाव. त्याच्यानंतर आपलं क्वालिफिकेशन काय झालं आहे ते आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर यू आर करंटली स्टडिंग, येस शिक्षण चालू आहे की नाही ते आपल्याला इथं टाकायचं आहे. आपल्याकडे स्मार्टफोन आहे का साधा फोन आहे ते आपल्याला इथे निवडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपला फोन आहे त्या संदर्भात इथं माहिती भरायची आहे. आणि शेवटी आहे की आपण जे बुकलेट पाठवले आहेत तर ते आपल्यापर्यंत पोहोचले आहेत का, तर आपण येस असं ऑप्शन इथं टाकायचं आहे. किंवा पीडीएफ स्वरूपात आपण बुकलेट सर्व ग्रुपला टाकले आहेत आणि साहित्य सुद्धा पाठवलेलं आहे. ओके. आणि ऍड प्रोफाईल करायचं आहे. ही आपली ऍड प्रोफाईल झालेली आहे अशा पद्धतीने.